नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय वर्षा पत्के थोटे लिखित चूक कोणाची ही कादंबरी. आज भाग दुसरा. श्यामला ही शामराव आणि बानाईची एकुलती एक लाडाची लेक होती. तिच्या आधी ना तिच्यानंतर कोणीच तिला बहीण भाऊ नव्हतं. बानाई ही शामरावची दुसरी बायको होती आणि बानाईचा पण शामराव दुसरा नवरा होता. पहिल्या नवऱ्याशी बानाईचं पटलंच नाही म्हणून मुलगा नवऱ्याच्या हवाली करून बानाईनं कोर्टातून पहिल्या नवऱ्यापासून काडीमोड घेतला. इकडे शामरावची पहिली बायको कामात निरामेली धामण होती. शामराव शाळेत जायला निघाले तरी तिचा स्वयंपाक व्हायचा नाही. शामराव शांतीला बोल बोल बोलायचे पण शांतीचा हात कामात काही उरकत नव्हता. घरी जी काही 9-10 एकर शेती होती त्या शेतीतला दाणदाणा सावडता सावडता, धान्यातलं मातेरं धुता धुता आणि सार्वजनिक नळावरचं नदीवरचं पाणी भरता भरता तिचं एकटीचं कंबरडं मोडे. यात ती काही चलाख बाई नव्हती. नवऱ्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे बघून समोरासमोर करणारी ती नव्हतीच. ती आपली अतिशय साधीसुधी बाई होती. आईबाप लहानपणीच वारलेली एक अनाथ पोर, काकाच्या दारी कुत्र्यासारखी कोर कुटक्यावर वाढली. कोणी हाड म्हटलं तरी कया कया करायला लागतं याचीही भीती वाटणारी पोर होती शांती. शामरावनी तिला बायको म्हणून आणली खरी, पण जसे शांतीवर उपकार म्हणून. पण शांती इथे शांत होती कारण हे तिचं हक्काचं घर होतं. कोणी बसल्या जागेवरनं उठवत नव्हतं. पण शामराव काही तिच्याशी नीट वागत नव्हते. त्यात तिच्या पोटी काही लेकरू जन्माला आलं नाही. शामरावला याही गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला. खूप दिवसांपासून शामरावच्या मनात दुसऱ्या लग्नाचा विषय घोळत होताच, पण तसा योग काही येत नव्हता. पण समाजातल्या एका लग्नात शामराव गेले आणि बानाईला पाहून आकर्षित झाले. जवळच्याच एका माणसाला विचारलं, या बाई कोणत्या गावच्या आहेत? लग्न बिग्न झालं का नाही यायचं? नाही म्हणलं, जोड्यानं सोबत दिसत नाही म्हणून म्हणलं. तो शेजारचा माणूस शामरावच्या नशिबानं हेड्याच निघाला, म्हणजे लग्न जुळवणारा मध्यस्थी माणूस. नामदेवराव लग्न जुळवण्याची मध्यस्थी काम करायचा. नामदेवराव म्हणाला, पहिले तिचा काडीमोड झाला आहे, कोणी ध्यानात असेल तर सांगा दुसरपण्या माणूस. शामरावला मनातनं आनंद झाला. शामराव ओळख वाढवण्यासाठी बानाईजवळ जाऊन पोहोचले. बानाई कोण्या दुसऱ्या बाईसोबत बोलत होती. शामरावनी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला, बाई तुम्ही कोण्या गावच्या व्हा? बानाईने गावाचं नाव मुर्रा सांगितलं. शामरावला लगेच लक्षात आलं की आपले दूरचे नातेवाईक मुर्ऱ्यात राहतात. शामरावनी त्यांची ओळख काढून बानाईची ओळख वाढवायचा प्रयत्न सुरू केला. बानाई पण बोलण्यात पाठाईत होती. तिच्या लक्षात आलं शामराव दुरून दुरून आपल्या नात्यात येतात आणि शामरावच्या पण लक्षात आलं की बानाई आपल्या दूरच्या नात्यातून आपली भाची लागते. पण काही हरकत नाही, दूरची भाची लागते, जवळची नाही, असं मनाला समजवत शामराव जेवण खावण करून गावाकडे निघाले. लग्नातून घरी येईपर्यंत त्यांना रात्रच झाली. जेवणं उशिरा झाल्यामुळे त्यांना जेवायचं नव्हतंच. शामराव हातपाय धुवून अंगणात बास टाकून त्यावर आडवे झाले. इकडे शांतीने बराच वेळा शामरावला जेवायला आवाज दिला, आव जेवून घ्या. पण शामरावचं चित्त आज काही थाऱ्यावर नव्हतं. राहून राहून बानाईचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. शामराव फक्त शरीराने घरी परतले होते, मनाने ते अजूनही बानाईच्या आजूबाजूला रेंगाळत होते. बानाईचा चेहरा आठवून आठवून शामराव कधी झोपी गेले त्यांचं त्यांनाही कळलं नाही. शांती बिचारी नवऱ्याला दुरून उठवून उठवून थकली आणि तशीच झोपी गेली. सकाळ झाली खरी, पण शामराव वेगळ्याच धुंदीत होते. त्यांचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. नेहमीप्रमाणे शाळेतही गेले, पण आज मुलांना शिकवायचाही त्यांना कंटाळा येऊ लागला होता. काय करावं हाच विचार त्यांच्या मनात जोर धरून होता. भले बुरे कसे तरी शामरावने 8 दिवस काढले आणि एका शनिवारी शाळेत फक्त नावापुरती हजेरी लावून ते बानाईच्या गावी मुर्ऱ्याला जाऊन पोचले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांना रात्रच झाली. शामराव त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले. त्या नातेवाईकांनाही मोठा अचंबा वाटला की असे अचानक कसे काय आले शामराव.
शामरावनी सकाळचं चहापाणी झाल्यावर विषय काढला की इथे बानाई राहते आणि ते आमच्या नात्यात दुरून दुरून येते, तिच्या घरी जायचं आहे. कशासाठी या प्रश्नाची विचारणा होण्याच्या आधी शामराव आणि त्यांचे दूरचे नातेवाईक बानाईच्या घरी पोहोचले. बानाई लुगड्याचे ओटे खोचून सार्वजनिक नळाचं पाणी भरत होती. तिच्या गोऱ्या गोऱ्या पोटऱ्या शामरावला आणखीन भुरळ पाडून गेल्या. बानाईला समोरच शामराव दिसताच तिने कमरेवरचा गुंड खाली ठेवला आणि लुगड्याचे ओटे खाली केले आणि पाहुण्यांना घरात घेऊन आली. घरात तिचे आईबाबा होते. त्यांना शामरावबद्दल सांगितलं. तिच्या आईबाबांनाही ते दूरचं नातं लक्षात आलं. चहापाणी झालं आणि बानाईची आणि शामरावची नजरानजर झाली. बानाईला शामरावच्या डोळ्यात ओलावा जाणवला. शामरावला सोबतच्या नातेवाईकांनी चला म्हणून आवाज दिला. शामराव जायला लागले, पण त्यांचे पाय काही निघता निघत नव्हते. त्याच दिवशी शामराव गावाकडे परत आले. काही दिवस जाऊ दिले आणि एक दिवस नामदेवरावाच्या गावी दुपारच्या वेळेत जाऊन पोहोचले. त्याला बानाईच्या स्थळाविषयी विचारणा केली आणि सरळ स्वतःलाच लग्न करायचं आहे म्हणून सांगून टाकलं. नामदेवराव माणूस जरी दुसऱ्या गावात राहत असला तरी शामरावचं लग्न झालं आहे हे नामदेवरावला माहिती होतं. त्यांनी मोठ्या शंकेने शामरावकडे पाहिलं आणि म्हटलं, मास्तर, तुमचं तर लग्न झालं आहे हो राजे हो, मग कायले या भानगडीत पडून राहिले. शामरावला माहिती होतं बानाईच्या मनात पण आपल्याविषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. शामराव नामदेवरावाला म्हणाले, तुम्ही मायावाला निरोप फकस्त तिथपर्यंत न्या तर खरं, मग पाहू पुढचं पुढं. मध्यस्थी माणसानं काही लवकर हा निरोप बानाईच्या घरापर्यंत पोहोचवला नाही. निरोप पोचवणं म्हणजे एसटीने मोर्याला जाणं. शामराव साधारण महिना उलटल्यावर पुन्हा नामदेवरावाकडे गेले. नामदेवरावानं पैसे नाही जाण्या येण्यासाठी म्हणून सांगितलं. शामरावानं बनियांच्या चोर कप्प्यात हात घालून 200 रुपये नामदेवरावाच्या हातावर ठेवले. त्यांनी ते पैसे आनंदाने घेतले, कारण एवढे पैसे जाण्या येण्याला लागणारच नव्हते. बाकीचे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे घर खर्चाला कामी येणार होते. नामदेवराव दुसऱ्याच दिवशी दुपट्टा खांद्यावर टाकून सकाळच्या एसटीनं मोर्याला बानाईच्या घरी पोहोचला. बानाईच्या आईबाबानं त्याची ओळख पटल्यावर त्याचं चहापाणी केलं आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला. पाहुणं, इकडं कसं काय येणं केलं बुवा? त्या माणसानं पण सरळ सांगितलं, घोंगशी या गावचं एक दुसरं पण स्थळ आहे, तुमच्या पोरीसाठी घेऊन आलो. बानाईच्या बाबांनी बारीक चौकशी केल्यावर लक्षात आलं की हे स्थळ तर शामरावचं आहे. बानाईचे आईबाबा आधी या गोष्टीसाठी राजी नव्हते, पण बानाईला शामराव आवडले होतेच, पण सांगणार तरी कसं? म्हणून तिने तिच्या आईजवळ हळूच म्हटलं, काय हरकत आहे शामरावाचं स्थळ असेल तर? माई का ना नाही? तसंही माहेरात फारकत झालेली बाई किती दिवस राहील? पण हे सगळं सांगणं चुलीपाशी सुरू होतं. इकडे बानाईच्या बाबाने त्या मध्यस्थी माणसाला म्हटलं, पाहुणं, तुमचा निरोप पोहोचला आमच्यापर्यंत. आता तुमचं काम इथं खतम झालं. आता आम्ही विचार करून कळवतो. तुम्ही जेवल्या बेगर जायचं नाही. हावजी, नामदेवराव म्हणाला. नामदेवराव पोटभर जेवण करून बानाईच्या घरून दिवस कलताना गावाकडे निघाला. दुसऱ्या दिवशी शामराव नामदेवरावाच्या घरी पोचले. जे घडलं ते त्यांनी सर्व शामरावाला सांगितलं. शामरावाला लगेच होकाराची अपेक्षा होती, पण मग त्यांचं त्यांनाच जाणवलं ते हे की सगळ्यात मोठा अडथळा होता तो शामरावच्या पहिल्या लग्नाचा, म्हणजे शांतीचा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी गत शामरावाची झाली होती. शामराव साधारण 15-1 दिवसांनी बानाईच्या घरी पोचले आणि तिच्या आईबाबाला सरळ बानाईचा हात मागितला. मायबापाचं काळीज आधीच बानाईच्या पहिल्या लग्नाने पोळलं होतं, म्हणून दुसरं लग्न जरा विचार करून करावं म्हटलं तरी फारकत झालेली मुलगी घरी माहेरात येऊन पडली आहे हे समाजाच्या दृष्टीनं चांगलं नव्हतं. नाही म्हटलं तरी बानाईच्या वडिलांच्या मनात ते आलं. बानाईच्या बाबानं तरीही शामरावाच्या समोर त्यांच्या पहिल्या बायकोचा म्हणजे शांतीचा विषय काढला. शामरावानं काही खरं काही खोटं सांगून बानाईच्या बाबाचं मन वळवलं. बानाई पण मनातनं खुश होती, कारण तिचंही शामरावमध्ये मन गुंतलंच होतं. शामराव शेवटी बानाईसोबत लग्न पक्क करूनच उठले.
शांती आता बानाई आणि तिच्या आईबाबांच्या लेखी शामरावाच्या सांगण्यानुसार हलक्या डोक्याची म्हणून फार चिंतेचा विषय राहिली नव्हती. दुसरं पण लग्न म्हणून काही पहिल्या लग्नासारखं वाजत गाजत होत नसे. त्यामुळे शामराव आणि बानाईचं लग्न बानाईच्या गावात म्हणजे मोऱ्यात एका छोट्याशा मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार टाकून झालं. शामराव त्याच दिवशी बानाईला एसटीने घुंगशीला घेऊन आले. शांतीला आणि सगळ्या गावाला सांगितलं, माई दूरची मांबईन होय, काही दिवसाकरता घरी राहिले. शांतीला हळूहळू सगळं कळत गेलं, पण बिचारी शामरावच्या दावणीला बांधलेली गरीब गाय होती. कोणी नव्हतं तिच्या पाठीमागे तिला सावरायला. जाऊन जाऊन कुठे जाणार होती? ना माहेर ना सगळा सोयरा. दिवसभर राब राब राबायची आणि बानाईच्या हातचा कोर कुटका खाऊन दिवस ढकलायची. पण आतून शांती पार ढासळली होती. गाववालेही आता हळूहळू सगळं समजले होते. मामबहीण करता करता बानाई आता पोटोशी राहिली होती. लोक मागे खूप शब्दांचे फटाके फोडत असत. मामबहीण करता करता शामराव मास्तरनं तर बाप्पा आपला कावा साधला, तिले घरवालीच करून टाकलं. सोबतच शांतीबद्दलही गाववाल्यांना वाईट वाटत होतं. पण आपल्याला काय करावं लागते, या मानसिकतेनं लोकांनी कानाफुसीपर्यंतच सगळा मामला ठेवला. इकडे बानाईला शांती 2 वेळेच्या जेवणावर जणू मोलकरीणच मिळालेली होती. बानाई शांतीला कधी उलटून बोलली नाही, कधी रागावली नाही, कधी सवतीचा हेवा दावा केला नाही. पण बानाईने स्वयंपाकाशिवाय कुठल्या घरकामाला हात लावला नाही आणि शामराव मास्तरला खुश ठेवण्याशिवाय दुसरं काम केलं नाही. शांतीच्या मनात बरेचदा विचार आला घर सोडून जायचा, पण कुठे जावं हाही मोठा प्रश्न होता. बरेचदा मनात आलेला हा प्रश्न मनातच विरून जात असे. शांती मनातल्या मनात खूप झुरत होती, त्यामुळे तिचं जेवणही कमी झालं होतं. इकडे बानाई पोटोशी राहिली. बानाईला आणि शामराव मास्तरला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद शांतीलाही झाला होता. शांती होती त्यापेक्षा कितीतरी बारीक झाली होती, पण आपल्या कुळीत नवा जीव जन्माला येईन म्हणून तग धरून होती. बानाईचे गर्भारपणातले 9 महिने, नंतर बाळणपणाचे 3-4 महिने शांतीनं सगळं हू का चू न करता केलं. लेक आली होती बानाईच्या पोटी. त्या छोट्याशा बाळाला पाहून शांती आतून खूप सुखावत असे. 5वीची पूजा, 12व्या दिवशी बाळाचं नाव ठेवणं, सगळं शांतीने खूप आनंदाने केलं. श्यामला हे नावसुद्धा शांतीच्या आवडीचं बानाईने आपल्या लेकीला ठेवू दिलं. पण काही दिवसात शांतीची तब्येत खालावत जाऊन शांती कायमची शांत झोपली, ती कधीही न उठण्यासाठी. बानाईला फार वाईट वाटलं, पण ते फक्त आता काम कोण करेल या विचाराने. लहान बाळ आणि शेतीमातीचं घर, हंगामानुसार दाळदाणा येत राहतो, तो आवरता सावरता शांतीच्या नाकी नऊ यायचे. आपण तर काहीच करत नव्हतो. आता सगळा बोजा आपल्यावर येऊन पडला या विचारानं बानाई मोठी चिंतेत पडली. पण बानाईला नवऱ्याची साथ होती, त्यामुळे राजा बोले दल हाले या म्हणीनुसार शामराव मास्तरांनी दिवसभराच्या कामासाठी बाई लावून दिली. त्यामुळे बानाईला कसलीच चिंता राहिली नाही. आता खऱ्या अर्थाने ती शामराव मास्तरच्या साम्राज्याची राणी झाली होती. ना कोणाची भीती, ना कोणाचा अडथळा. आता तर शांती ही कायमची शांत झाली होती. शामराव मास्तर, बानाई आणि छोटी श्यामला त्रिकोणी कुटुंब खूप आनंदात होतं. श्यामला चंद्रासारखी कलेकलेनं वाढत होती. तिच्या बाळलीला पाहायला शांती हवी होती असं बरेचदा ती शामरावला म्हणत असे. शामराव अशा वेळी काहीच बोलत नसत. श्यामलाच्या बाळलीला पाहण्यात शामराव आणि बानाईचे दिवस मजेत चालले होते. बानाईचे आईबाबाही आता थकले होते, पण पोरीच्या घरी कायमचं राहण्यासाठी समाज मान्यता नाही म्हणून बानाईचे आईवडील त्यांच्या गावालाच राहत होते. इकडे श्यामला शाळेत जाऊ लागली होती. श्यामला फक्त दिसायला सुस्वरूप होती, अभ्यासात काही तिचं लक्ष लागत नव्हतं. पण वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते आणि गावातल्या त्याच शाळेत श्यामला शिकत होती. श्यामराव गुरुजींची मुलगी म्हणून 9वीपर्यंत श्यामलाला कसं तरी ढकलत शाळेतल्या शिक्षकांनी आणलं होतं. पण आता 10वीला बोर्डाची परीक्षा होती. श्यामलाला त्याची काही चिंता वाटत नसे.
असं नाही की शामराव गुरुजी पोरीची बाजू उचलून धरत असत. त्यांचं तर सांगणं असे, खुशाल श्यामलाला नापास करा. पण शाळेतल्या शिक्षकांनी शामराव गुरुजींचं न ऐकता तिला काठावर पास करत 9वीतून 10वीत ढकलत आणलेलं होतं. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या, पण श्यामला काही कसून अभ्यास करत नव्हती. तिचा वर्गमित्र रवी, त्याला श्यामला खूप आवडायची आणि श्यामलालाही रवी खूप आवडायचा. जिना मरना तेरे संगवाली भावना दोघांच्याही मनात घोळत होती. श्यामलाला माहिती होतं रवी काही आपल्याला नापास होऊ देणार नाही आणि रवी पण श्यामलाला नापास होऊ देणार नव्हता. पण जेव्हा हॉल तिकीट हातात आलं तेव्हा कळलं की रवीचा नंबर दुसऱ्या खोलीत होता, श्यामलाचा नंबर वेगळ्या खोलीत होता. आता आली का पंचाईत. म्हणून रवीने 10वी बोर्डाचं ज्या गावाला सेंटर होतं त्या गावाला जाऊन परीक्षेदरम्यान पाणी वाटणाऱ्या मुलांचा पत्ता काढला आणि त्यांना श्यामलाला कॉपी पुरवण्यासाठी सांगून ठेवलं. त्यांच्या हाती प्रत्येक विषयाची नवनीत गाईड देऊन ठेवली, जेणेकरून त्या गाईडमधनं ते श्यामलाला कॉपी पुरवतील आणि श्यामला काठावर का असेना पास होईल. त्या पाणी वाटणाऱ्या मुलांना रवी परीक्षा झाल्यावर पैसे देईन असं सांगून गेला. मुलं पण एवढ्याशा पैशासाठी तयार झाली. बोर्डातून चौकशी करण्यासाठी गाडी आली तर सगळ्यात आधी या मुलांनाच कळणार होतं. 2-3 मुलं जरी परीक्षेच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पाणी वाटत असली तरी बाकी 2-3 मुलं बाहेर राहणार असं त्यांचं आपापसात ठरलेलं होतं. जरी एखादी गाडी बोर्डातनं चौकशीसाठी आली तर बाहेर असणाऱ्या मुलांनी विशिष्ट पद्धतीनं शिटी वाजवायची ठरलं होतं. शाळेतल्या सगळ्या मुलांना माहिती होतं की रवी काही श्यामलाला नापास होऊ देणार नाही. अभ्यासात बऱ्यापैकी हुशार असणारा रवी एकदा स्वतः नापास होईल पण श्यामलाला नापास होऊ देणार नाही, असं मुलं मुली परीक्षेदरम्यान एकमेकांच्या बरोबर बोलत असत आणि झालंही तसंच. रवीनी चांगला जुगाड जमवला म्हणून श्यामला कॉपीमुळे थोडेफार परीक्षेचे पेपर सोडवू शकली. जशी परीक्षा संपली तशी श्यामला मावशीच्या घरी अमरावतीला जायला निघाली. श्यामलालाही आधी काही माहिती नव्हतं म्हणून तिने रवीलाही काही सांगितलं नाही की ती मावशीकडे जाणार आहे. एस.टी. स्टँडवर रवीला श्यामला आणि तिची आई दिसली. अमरावतीच्या गाडीत बसत होत्या दोघी. रवीला त्यावरून अंदाज आलाच होता की उन्हाळ्याच्या सुट्टीत श्यामला मावशीकडे अमरावतीला गेली बहुतेक. रवीने सायकलवर टांग टाकली आणि गावात आला. श्यामलाची खास मैत्रीण भावना हिला विचारायला रवी तडक तिच्या घरी गेला. पण तिच्या घरच्यांच्या समोर कसं विचारणार म्हणून तिच्या भावाला संतोषला बाहेर आवाज देऊन बोलवलं. संतोष बाहेर आला. रवीला म्हणाला, काय राव, काय म्हणता. रवी आणि श्यामलाचं प्रेमप्रकरण श्यामलाच्या आणि रवीच्या घरी सोडून हळूहळू सगळ्यांना माहिती झालं होतं. रवीने भावनाला आवाज दे असं संतोषला सांगितलं आणि संतोषने भावने, ओ भावने म्हणून बाहेरूनच घरात असणाऱ्या भावनाला आवाज दिला. भावनासुद्धा मनात नसताना बाहेर आली. काय रे भाऊ असं चिडली तर समोर तिला रवी दिसला. तिला एकूण परिस्थितीचा अंदाज आला. रवी आता काय विचारणार हे तिला कळलं होतं, तरीही तिने संतोषला विचारलं, काय भाऊ, काय म्हणतं, सांग पटकन, मले लय काम आहेत घरात. संतोष म्हणाला, अगं हा रवी काय विचारते तुले पाय. भावनानं भावापुढं असं दाखवलं जसं ती रवीला ओळखतच नव्हती. मले काय विचारायचं रवी भाऊ. संतोष म्हणाला, भावने त्याला बाप्पू म्हण, मले सबन मालूम आहे तुझ्या मैत्रिणीची गोष्ट, काही लपू नको. भावाचं बोलणं ऐकून भावना तर चांगली अचंब्यात पडली की ही गोष्ट माया भावाले कशी माहीत झाली. पण तिने काही ते माहिती पडू दिलं नाही. ती रवीला म्हणाली, काय म्हणतं रवी भाऊ, लवकर बोल, मले घरातलंही काम आहे. भावना, तुही मैत्रीण कुठे गेली. मले ते एस.टी. स्टँडवर दिसली तिच्या आईसोबत, तुले मालूम असेल ना. ती तिच्या मावशीच्या घरी गेली उन्हाळ्याच्या सुट्टीत. भावना म्हणाली. भावना कसनुसा हसली, घरात निघून गेली. इकडे रवी मोठा विचारात पडला. आता आपली श्यामलाची भेट पूर्ण उन्हाळा होणार नाही का काय या विचारात कधी तो घरापर्यंत येऊन पोचला त्याचं त्यालाही कळलं नाही. घरी आला आणि अंगणातल्या बाजीवर धाडकन अंग टाकून दिलं.
त्याची आई अंगणातच भांडे घासत होती. ती जोरात म्हणाली, रव्या, असं जोरान धाड दिशी हलका अंग टाकू नये रे, उसन भरते. पण रवी सगळं ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या डोक्यात सुरू होतं की श्यामलाला कसं भेटता येईल. पण का गेली असावी श्यामला मावशीकडे? आजपर्यंत तर कधी अशी उन्हाळ्यात श्यामला मावशीकडे राहायला गेली नाही, मग याच वर्षी का? रवीच्या मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं. त्या विचारांच्या वावटळीत मानसिक थकव्यामुळे त्याला कधी झोप लागली त्याचं त्यालाही कळलं नाही. त्याच्या आईने जेवायला आवाज दिला तेव्हा त्याला जाग आली, पण त्याची काही जेवायची इच्छा झाली नाही. त्याची आई म्हणाली, आज काय झालं तर पोराले, निराला अंगच टाकून राहिला. रवीचे बाबा म्हणाले, रवी, तुला बरं नशीन वाटत तर डॉक्टरकडे जाऊन ये. नाही, मी नाही जात डॉक्टरकडे. आणि रवी तसाच झोपी गेला. इकडे श्यामला आईसोबत मावशीकडे अमरावतीला पोहोचली. नेहमीप्रमाणे मावशी इरविन दवाखान्यात ड्युटीवर गेली होती. काकाजी पण एस टी ड्रायव्हर होते, तेही ड्युटीवर गेले होते. घरी रणजित आणि उमेश दोघंच मावस भाऊ होते. श्यामला आणि आपली मावशी आलेली पाहून दोघांनाही खूप आनंद झाला. उमेशनी मावशी आणि श्यामलासाठी चहा ठेवायला घेतला तर श्यामला पटकन उमेशला म्हणाली, दादा तू राहू दे, मी ठेवते चहा. मावशीकडे गॅस होता, तो कसा पेटवायचा आणि बंद करायचा उमेशनी श्यामलाला सांगितलं आणि उमेश मावशीजवळ येऊन बसला. श्यामलानी चौघांसाठी चहा केला. उमेश आणि रणजित दोघांनीही बहिणींनी केलेला चहा प्यायला त्यांना तो खूप आवडला. दोघांनी एकाच वेळी म्हटलं, छान झाला चहा. दोघांनी एकाच वेळी म्हटलं त्यामुळे श्यामला, उमेश, रणजित तिघंही जोरात हसले. तिघाही बहीण भावाचं हसणं बानाईला मोठं आत्मिक शांती देऊन गेली. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. श्यामलालाही बरं वाटलं की आपण काही दिवसासाठी मावशीकडे आलो. नाही म्हटलं तरी खेड्यातली उन्हाळ्यातली रखरख खायला उठते, त्यापेक्षा मावशीकडे छान शांत शांत वाटत होतं. सायंकाळी मावशी आणि काका दोघंही आले. श्यामलाची आई आणि मावशी काका काहीतरी बोलतायत, पण कुणाविषयी आणि कशाविषयी बोलतायत हे काही श्यामलाला कळलं नाही. तिनेही फारसं लक्ष दिलं नाही. ती गॅसवर स्वयंपाक करण्यात गुंग झाली. दुसऱ्या दिवशी तिची आई म्हणाली, मी जाते गावाले, तू थांब आता उन्हाळ्याभर मावशीकडे. असं काहीच ठरलं नव्हतं आणि आई असं काय बोलतीये म्हणून श्यामला विचारात पडली. श्यामलानी आईला म्हटलं, मी नाही थांबत एकटी मावशीच्या घरी, मावशी जाते ड्युटीवर, मी एकटी राहून काय करू इथं, त्यापेक्षा मी आपल्या गावालाच येते. आई म्हणाली, श्यामले, पुरा उन्हाळ्या आता तुले मावशीच्याच घरी थांबाले सांगितलं तुया बाबानं. तुये बाबा म्हणे का आता श्यामला मोठी झाली, राहीन लेकाची मावशीच्या घरी उन्हाळ्याभर. तिची परीक्षाही झाला आता मॅट्रिकची, उन्हाळ्याभर कायची काळजी नाही. श्यामलाला कळतच नव्हतं, माझ्याशिवाय एक दिवस न राहणारे बाबा मला कसं काय मावशीकडे राहा म्हणून सांगतायत. बाहेरून शाळेतून घरात आल्या आल्या श्यामला कुठं गेली व असा आईला पहिला प्रश्न विचारणारे माझे बाबा मला का मावशीकडे राहा म्हणून सांगतायत. आजपर्यंत मला कधीही मावशीकडे राहू दिलं नाही बाबांनी, मग आत्ताच का राहा म्हणून सांगतायत. श्यामला मोठी विचारात पडली होती आणि तिची आई काहीच सांगत नव्हती. श्यामलाला अमरावती शहरातल्या झगमगाटापेक्षा आपलं घोंगशी गावच खूप आवडायचं. उन्हाळ्यात सगळ्या गावच्या नदीचं पाणी आटत असे, पण तिच्या गावच्या नदीचं पाणी थेंबरही आटत नसे. कितीतरी दूर दूरून लोक येत तिच्या गावाला, नदीवरील देवीच्या मंदिराला भेट द्यायला. जणू पूर्ण नदीकाठी गोकुळच अवतरत असे. श्यामला नेहमी तिच्या मैत्रिणींबरोबर नदीवर जात असे. तिला तिचं गाव विठ्ठलाच्या पंढरीपेक्षा काही वेगळं भासत नसे. देवीच्या मंदिरात रोज सायंकाळची आरती होत असे, त्यावेळी श्यामला आणि तिच्या मैत्रिणी रवी आणि त्याचे मित्र आरतीला जात असत. रवी आणि श्यामला एकमेकांशी फक्त नजरेनं बोलत असत. गावात एखाद्याही व्यक्तीला रवी आणि श्यामला बोलताना दिसले तर गोष्ट घरापर्यंत जाईल आणि श्यामलाला उगीच सगळ्या गोष्टींची बंदी होईल या विचारांनी रवी आणि श्यामला एकमेकांशी समोरासमोर न बोलता फक्त नजरेनं बोलत असत. शाळेत मात्र दोघंही एकमेकांशी बोलत असत. देवीच्या मंदिरात गावातले काही गावकरी, बाहेरगावाहून देवीच्या दर्शनाला आलेले लोक,
गावातले प्रतिष्ठित लोक अशी बरीच मंडळी आरतीला असत. त्यामुळे रवी आणि श्यामलाला न बोलण्याशिवाय राहावंच लागत असे. मंदिरात किंवा अन्यत्र कुठेही जरी श्यामला आणि रवी बोलत नसले तरी शाळेतल्या सगळ्या मुलांना श्यामला रवीच्या प्रेमाची गोष्ट माहिती होती. आणि प्रेमाची गोष्ट कितीही लपवून ठेवायची म्हटली तरी तिला आपोआप पाय फुटतात आणि प्रेमाची गोष्ट गावभर पसरते. आणि कुटुंबातल्या लोकांपर्यंत ती गोष्ट सगळं गाव हिंडून आल्यावर पोचते. तसंच श्यामला आणि रवीच्या बाबतीत झालं होतं. रवीच्या घरी माहीत झालं त्यामुळे रवीच्या जीवनावर तसूभरही फरक पडला नाही. रवीचे बाबा रवीच्या आईला म्हणाले, काय पोराची जात आहे, या गोष्टी पोरं जवानपणी नाही करणार तर मग काय म्हातारपणी करतील काय. आई मात्र काळजीत पडली होती. पण तिची काळजी रवीच्या बाबाच्या बोलण्यानं पार काळजातल्या काळजात मोरून गेली. 2-3 एकर वावर असणारा रवीचा बाबा भाजीपाल्याचा धंदा करत होता मोठा नेक माणूस. पण श्यामराव मास्तरपेक्षा त्याला गावात कमी किंमत होती. श्यामलाच्या घरी ही प्रेमाची गोष्ट श्यामलाच्या बाबाला श्यामलाच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी माहिती पडली. रवी परीक्षेच्या वेळी पाणी वाटणाऱ्या मुलांकरवी कॉपी पुरवतोय हे काही शिक्षकांना माहिती पडलं होतं. त्यातल्याच एका शिक्षकानं श्यामराव मास्तरला हळूच कानात सांगितलं. श्यामराव मास्तरच्या पायातली आग मस्तकात गेली. पण त्यांनी काहीच बोभाटा न करता अर्ध्या रात्री ही गोष्ट बानाईला सांगितली. बानाईला मोठा अचंबा वाटला. दोघं नवरा बायको रात्रभर विचार करत राहिले. श्यामराव म्हणाले, काय करावं तर काय करावं. पोरगं पाहून कसं पाहिलं श्यामलाने. धडतेच्या घरी ढंगाचा वावर धुराय ना राहिले ढंगाचं घर आहे. नोकरी लागाले तर अजून दिल्ली दूर आहे. जेमते मॅट्रिकची परीक्षा दिल्ली दोघांनाही आणि वरून दुसऱ्या समाजाचा. मोठी नामुष्की होईन आपली समाजात. करावं तर काय करावं. तिच्याशी या इशेवर बोलावं काय. बानाई म्हणाली. श्यामराव म्हणाले, नाही वयात आलेले लेकरं ऐकत नाहीत. श्यामराव शिक्षक असल्यामुळे त्यांना मुलांची मानसिकता थोडीफार का असेना कळत होती. आज रात्रभरात काहीतरी निर्णय झाला पाहिजे असं श्यामरावला वाटत होतं. आणि त्या क्षणी श्यामरावच्या डोक्यात कल्पना आली, श्यामलाला तिच्या मावशीकडे पाठवायचं आणि तिथूनच तिच्या सोयरिकीच्या गोष्टी सुरू करायच्या. श्यामराव आणि बानाईला चांगलंच माहिती होतं श्यामलाचं काही शिक्षणात मन नाही, त्यापेक्षा उजवून टाकलेली बरी. लग्नाचं वय 1-2 वर्षात होतंच, पण उंचीपुरी असल्यामुळे काही कमी वयाची दिसत नाही म्हणून आबीत लग्न केलेलं बरं. पोरगी दुसऱ्या समाजाच्या पोरासोबत पळून गेली तर समाजात नामुष्की व्हायची, त्यापेक्षा तिचे हात पिवळे केलेले बरे. असा विचार दोघा नवरा बायकोंनी केला आणि सकाळ व्हायची वाट पाहत बसले. सकाळ झाली आणि श्यामलाला बानाईनी प्रेमानं तयारी करायला लावली आणि दोघी मायलेकी अमरावतीत पोचल्या. बानाईच्या बहिणीला आधी अचंबा वाटला की कशा काय दोघी मायलेकी अचानक आल्या. पण देवकीनं काही फार न विचारता आनंदच दाखवला. पण बानाईनी श्यामला आणि देवकीच्या मुलांच्या अपरोक्ष देवकी आणि तिच्या नवऱ्याला झाल्या प्रकाराची माहिती दिली आणि वरून हेही सांगितलं की श्यामलासाठी मुलं पाहणं सुरू करा. पण श्यामलाला यातलं काही कळलं नाही पाहिजे ही सक्त ताकीदसुद्धा देऊन ठेवली. बानाई मोठी होती त्यामुळे तिची मर्जी राखणं देवकीने आणि तिच्या नवऱ्याने मनावर घेतलं. श्रोते हो, हा होता दुसरा भाग वर्षा पत्के थोटे लिखित चूक कोणाची या कादंबरीचा. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.